चालू केलं की सांगा. केलं. नमस्कार, आपण पाहतात मुंबई जनता न्यूज. मी आनंद धर्मातमुळे मी अंधेरी ईस्ट ते शाखा क्रमांक 75 मध्ये आलो आहे. सध्या इथे भव्य आरोग्य शिबिर ठेवण्यात आलं आहे, रक्तदान शिबिर. त्यांचे मार्गदर्शक आहेत प्रफुल्ल धोत्रे सर. यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर ठेवण्यात आले आहे. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की कशा पद्धतीने आपण हे शिबिर ठेवण्यात आले आहे. जय महाराष्ट्र. मी प्रफुल्ल धोत्रे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, अंधेरी विधानसभा प्रमुख. आज गेली 25 दिवस हा कार्यक्रम नियोजित करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. पूर्ण डॉक्टरांची संपूर्ण टीम असो किंवा ह्या जागेबद्दल जे अरेंजमेंट असो, हे सर्व करण्यासाठी आपण अहोरात्र मेहनत घेऊन यामध्ये आपल्या शिवसेनेच्या अंधेरी विधानसभा समन्वयक दीपिका तावडे, सचिन पाटील यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला मिळालं. ह्या कॅम्पमध्ये आपण जनरल चेकअपपासून TB चेकअप, मोफत डोळे तपासणी आणि जे मोतीबिंदूचे जे कॅटरॅक्टचे ऑपरेशन्स असतील त्यांना आपण मोफत चांगल्या हॉस्पिटलमध्ये मोफत आपण त्यांचं ऑपरेशन करणार आहोत. TB चेकअप करत आहोत आपण. त्यानंतर आपण रक्तदान करत आहोत. जे रक्तदान जे करत आहेत त्या लोकांना आपण एक चांगला म्हणजे भेटवस्तू म्हणून आपण त्यांना एक आपण इन्शुरन्स देत आहोत. जे पोस्ट ऑफिसचा जो इन्शुरन्स आहे 5 लाखाचा, तो आपण संपूर्ण मोफत देत आहोत. त्यानंतर औषधे, या ठिकाणी औषधेचं सुद्धा आपण मोफत वितरण करत आहोत. त्यानंतर आपण इथे जे हातापायाचे जे दुखणे असते त्याच्यासाठी स्पेशल डॉक्टर आहेत, महिलांसाठी स्पेशल डॉक्टर आहेत. ज्यांच्या कमरेचा प्रॉब्लेम आहे त्यांना आपण करुणा सेवा ट्रस्ट यांच्या मार्फत आपण त्यांना कमरेचा पट्टा 100 रुपयात आणि जे नी कॅप आहेत गुडघेदुखीमध्ये त्यांना आपण 50 रुपयात त्यांना आपण गुडघेदुखीसाठी आपण त्यांना पट्टे देत आहोत. त्यानंतर जे गरजू लोक आहेत, जे 7,000च्या व्हीलचेअर, 7 ते 5,000 पर्यंत ज्या व्हीलचेअर बाहेर मिळतात त्या आपण त्यांना 1,500 मध्ये आपण त्यांना देत आहोत. तसेच आपण इथे जे बघत असाल की जो व्यक्ती आपल्या इथे येतोय त्यांना चांगल्या प्रकारे डॉक्टरांच्या पर्यंत कशा प्रकारे आपल्याला नेता येईल आणि त्यांना चांगल्या प्रकारची कशी सुविधा देता येईल त्या आपण देत आहोत. मी सर्वांना विनंती करतो आपल्या सोशल मीडिया मार्फत की असे भव्य दिव्य आरोग्य कॅम्प जे लोकांसाठी गरजेचे आहेत ते आपण सर्वांनी घ्यावे आणि लोकांचे जे आरोग्याचा प्रश्न आहे तो आपण सोडवावा, हीच मी आपल्याला विनंती करतो. अच्छा, प्रफुल्ल सर, अजून मला माहिती हवी आहे की आता इथे कशा प्रकारे म्हणजे प्रोत्साहन भेटलंय नागरिकांचं तुम्हाला? नागरिकांचं भरपूर प्रोत्साहन आहे इथे की आपण तर पाहत असाल सकाळपासून आपण थोडासा कॅमेरा दाखवा ना, फिरवा ना जरा व्यवस्थित. आपण पाहत असाल की सकाळपासून आपण इथे 10चा वेळ दिला होता लोकांना आरोग्य कॅम्पसाठी, पण नागरिकांनी इथे सकाळी 8:30 ते 9 वाजल्यापासूनच लाईन लावली होती आणि ते येत होते. भरपूर रिस्पॉन्स होता. आता काहीतरी लोक दुपारचा वेळ झालाय, जेवणाची वेळ झाल्यामुळे लोक थोडी कमी आहेत, पण अजून लोकांपर्यंत जसे जसे मेसेज पोहोचत आहेत तसे तसे लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.